तर आहे ना, मी आजपासून 4 दिवस चाललोय टूरला. असं जर मी काम करत राहिलो तर कसा मी हे व्हायचं, सिनियर मॅनेजर व्हायचो. दादांनी म्हणायला 20,000 रुपयाचं कापड दाखवलंय, 20,000 रुपये मीटर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अय गाववाले, काय म्हणतो मॅनेजमेंट? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर आहे ना, मी आजपासून 4 दिवस चाललोय टूरला. आत्ता मी चाललोय कोल्हापूरला, 1 दिवस कोल्हापूर आणि तिथनं 3 दिवस जाणार आहे लातूरला. आणि मला आता मी चाललोय बसनं. दादा मला सोडायला येतात स्टँडला. बसनं डायरेक्ट कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये 2-3 कामं आहेत आणि त्याच्यानंतर पुढं जायचं रात्रीचं. तर 8:30 वाजलेत आणि ती गाडी आली, दिले फुल गाडी. मला आहे ना 1 तासभर उशीर झालाय, जो की मला ऑलरेडी दरवेळेस होतोच. बट आता आजचा उशीर मला लय भोगायला लागणार आहे, कारण मला पुढे जायचं लातूरला. कोल्हापुरातली कामं लवकर झाली तर लातूरला वेळ जाईल. तिथं जर गेलो नाही तर अवघड. बघू आता दुसरी किती वाजता ती गाडी. मी आहे ना कॅमेऱ्याला माईक कनेक्ट करतो. डीजेचा माझ्याकडं डीजेचा माईक 2 आहे माझ्याकडे, तो कनेक्ट करतोय. त्याच्यातून नॉईज व्यवस्थित येत, नॉईज कॅन्सलेशन होत नाही आहे आणि जो आवाज आहे तो पण डिस्टॉर्ट होतोय. परत मी थोड्या वेळानं ट्राय करतो, काय करता येईल बघूया आपण. पण बाकीच्या नंतर नॉईज कॅन्सलेशन होतं ॲक्च्युअली. एक काम करतो मी, जरा यूट्यूबवर चेक करतो. आता वेळ तर आहेत मला, कोल्हापूरचा असतोपर्यंत काही काम नाही आणि झोप पण झाली. आता मी चेक करतो. गाडीचा पोचली करंजला, तर वाजले 10. मला असं वाटतं मी 11:30 पर्यंत पोहोचेल. मला ॲक्च्युली वाटलं 1 वगैरे वाचेल, पण नाही, मी आता वेळेत पोहोचेल. कोल्हापुरात पोहोचायला मला 12 वाजले. असं जर मी काम करत राहिलो तर कसा मी हे व्हायचो, सिनियर मॅनेजर व्हायचो. मला नाही असल्या गोष्टी नाही, 2-3 फटके दिले पाहिजे. पण ठीक आहे, आता लेट तर झालंय, आता काय करतो तर खातो काहीतरी. मला जरा भूक लागली आणि रिक्षा करतो आणि थेट जातो कारखान्यात. मला इथनं 10 किलोमीटरवर जायचंय. चलो लवकर जाऊया. 2-3 विजिट तरी करायचो कोल्हापूरमध्ये आपण. कोल्हापुरात दरवेळेस असतो ना, ही अशी कॉफी येते फुलपात्रातनं. ॲस्थेटिकली जरा भारी वाटतं. नाश्ता गेला, कारण काय लय भूक लागली नाही मला. भूक लागली की मला काय सुचत नाही. आता तिथनंच लगेच त्या हॉटेल साईच्या तिथनंच रिक्षा गेली. आता इथनं आपल्याला जायचंय तामगावला. 10 ते 11 किलोमीटरवर येते आणि नंतर पुढे मिळालं तर ते पण करूयात. परत तिथे कॉफीचं इथे कारखान्याचं तिथे व्हिजिट करू. आता 2 व्हिजिट करून लवकर इथं निघून लातूरला गेलं पाहिजे. कारण लातूर इथं 350 किलोमीटर, 363. देखते अभी कितना टाइम लगता है. तर आहे ना, माझी पहिली विजिट झालेली आहे. ह्या कंपनीचं नाव आहे तेसितुरा मॉन्टी. ॲक्च्युली मॉन्टी कार्लो आणि ही आधी एकत्रच होती, नंतर हिचा सेल केला. ही बँगलोरची काय त्यांनी घेतल्याचं नाव झालं तेसितुरा मॉन्टी. भारी प्लांट आहे. पहिल्यांदाच गेलेलो मी एक म्हणजे टेक्स्टाईल प्लांटमध्ये. मी कधी बघितली म्हणजे प्रोसेस कशी असते काय, पण जरा चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आता यांचं आहे ना फॅक्टरी आउटलेट आहे, तर जरा जाऊन बघतो. जरा शॉपिंग आहे. यांचं शर्टिंग आणि शूटिंगचं कापड आहे. हे यांचं फॅक्टरी आउटलेट आहे. सो चलो, हे आहे यांचं फॅक्टरी आउटलेट. मी आता ना यांच्या फॅक्टरी आउटलेटमध्ये आलो. तर दादांनी म्हणायला 20,000 रुपयाचं कापड दाखवलं आहे, 20,000 रुपये मीटर. दादा काय आहे, जी खासियत काय आहे कापडाची सांगा. याचं 300 काउंट आहे. अच्छा, म्हणजे खूप हलकी येते का? म्हणजे एकदम 70 ग्रॅम फॅब्रिक आहे. खूप छान. प्राईस आहे याच्यावर? प्राईस आहे की 19,610. 19,600 दिसते का? कॉलेज बॉक्स पण एवढा प्रीमियम आहे ना. आणि निडल्स वगैरे सगळ्या दिल्यात, बटन्स वगैरे सगळे आहेत इथं. होय का? त्या निडल्स नाही वापरायच्या. निडल्स इथल्या येणार, कंपनी देते. ह्याच्या निडल्स त्या बॉक्समध्ये बटन वगैरे सगळं आहे. ओके, ही माझी फायनल खरेदी झाली बघ. ब्लू रेड आहे का ना, पिंक रेड आणि हा ब्राऊन. चला, मजबूत अशी खरेदी करून मी चाललेलो आहे कोल्हापूरला. तर माझी एकच विजिट होईल अशी. ही तर झाली, आता एकच विजिट करतो. तिकडे खरं कारखान्यावर मला जायचं होतं पण ते जमणार नाही.
पण राव तुम्हाला सांगू का, जी खरेदी केली ना ऑलमोस्ट 50% ऑफ मिळालं आहे. 50% ऑफ आणि चांगला ब्रँड आहे. आता हे जर मी जिथे कपडे घेतो ना जनरल, तिथे जर मी घेतले असते ना तर हे मला 5-1 हजारपर्यंत गेले असते. हे मला मिळेल 1700. पण मला बरं झालं कळलं. आता इथून पुढे घे नाही शॉपिंग करायची झाली किंवा काय, कोल्हापूर को आणे का, त्यांचा नंबरच घेऊन ठेवला. मगाशी त्या फॅक्टरीच्या तिथे थांबलो बाहेर मेन रोडला येऊन, आणि मी थांबलो, अशी गाडी आली. मी माझं काम करत बसलो. साहेब बोलले आता तुम्हाला सोडतो. काहीच बोललो नाही, लिफ्ट मागितली नाही, काय नाही काय नाही. साहेब बोलले थांबा, तुमच्याकडे बॅग दिसते. साहेबांकडे मला कोल्हापूरमध्ये सोडलं. आता मी चाललोय, माझी दुसरी विजिट आहे, तिकडे चाललोय शाहूपुरी. त्यानंतर लंच करतो आणि नंतर मग फोन लागतो. माणसं किती चांगले असेल राव, काय हात मे करता स्वतःहून थांबले, स्वतःहून लिफ्ट दिली. चलो दुसरे कस्टमर के पास. अरे माझे फोन उचलत नव्हते म्हणून मी डायरेक्ट ऑफिसवर गेलो, पण त्यांचा ॲड्रेसच चेंज झालाय. चला आता आपण दुसरीकडे जाऊयात. तोपर्यंत तुम्हाला आहे ना गणपती दाखवतो. हा तर हा आहे झाडातला गणपती. वा, हे ना ऑफिसचं आउटर आहे. त्यांचं नवीन ऑफिसमध्ये आलेलो. असलं खतरनाक ऑफिस केलं ना, नादच नाही करत. मानसिंगराव फराटे ग्रुप चिंद्या. चलो तर आपलं तर विजिट झालेली आहे सगळ्या. आता कन्क्लूड करायचा वेळ आलेला आहे. आता इथनं जायचं आहे लातूरला. आता इथनं बस स्टँडला जातो आणि त्याचं एक ट्रॅव्हल्स पण बघतो. ट्रॅव्हल्सचं एक बस स्टँड अवेलेबल आहे, सॉरी बस अवेलेबल आहे कुठली बस स्टँडवरून. स्लीपर आहे का कसली ती बघूयात आणि कल्टी मारूयात. मला आहे ना मी ॲक्च्युली बस स्टँडला चाललो, म्हटलं तिथनं लातूरला जायचं आहे. बट येतात तर रस्त्यात हे मला ट्रॅव्हलचं ऑफिस दिसलं, माझ्या मागे दिसतं बघा, वैभव ट्रॅव्हलचं. आणि इथं थेट मला लातूरची ट्रॅव्हल्स मिळाली, AC स्लीपर. त्याच्यामुळे मी आता गेले 8:30ची बस आहे. बॅग म्हणलं इथंच ठेवली. म्हटलं मी आता तेवढं देवीचं दर्शन घेऊन येतो. किरकोळ स्वरूपात जर एक काम होतं ते पण करतो. परत फिरल्यानंतर शेवटी मला एक शेवट दुकान मिळालेलं आहे. आता मी कट करतो. ना मंदिराची नवीन चौकट बनवायचं चाललंय. एवढी मोठी चौकट दिसणार खतरनाक. हा आणि सागवान आहे सगळं, लय खतरनाक. सागवान आहे का चंदन म्हणून असतं, पण मोठं लय भव्य दिव्य एक नंबर. माझ्या मागे मागे आमची ट्रॅव्हल्स पण आली आहे. 8:30ची ट्रॅव्हल्स 8 वाजता 8:15 झाली. चला लवकर 8ची वाजते, लवकर जाऊ. आपला नंबर पुढचाच आहे 7वा. वैभव ट्रॅव्हल्स कोल्हापूर. तर ही आहे सीट. निवांत आता झोपून जायचं. आता आहे ना बरोबर 11:30 वाजले आणि गाडी शिरडून म्हणून गाव आहे मिरज सांगोल्याच्या मध्ये, बरोबर तिथे थांबली. आणि इतका म्हणजे याचा रूट आहे ना, काय बोलायचं आता. तिथे गाडी असं कुठं असं प्रॉपर हॉटेलवर थांबत जेवायला, असंच नाश्त्याला वगैरे थांबते. मी दुपारी जेवलो, त्यानंतर म्हटलं तर ठीक आहे गाडी जिथे थांबवली तिथे जेवायचे अवघड झाले. आता काय गेले इथं होतं नाश्ता मिळतोय, वडा सांबार आणि मिसळ. तर मी म्हणलं एक मिसळ द्या आपली. सो चलो मिसळ खातोय आता आणि जाऊन झोपतो. आता हा ब्लॉग इथं संपवतो. इथपर्यंत जर बघितलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.